जय भीम, नमो बुद्धाय फ्रेंड्स. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या आईच्या माहेरी आणि सासरी कोणीच डॉक्टर नाही आहे. खूप मेहनतीने मी डॉक्टर बनली. मी पहिली मुलगी होती जिने डॉक्टर बनून जॉब केला. मुलींमध्ये मीच जॉब केला आहे माझ्या घरामध्ये. आणि मी आधीपासूनच स्टुडियस होती, सिन्सिअर होती, पोलाईट होती, तर आणि चांगली होती स्वभावाने, शांत होती, नम्र होती. तर या सगळ्या माझ्या चांगल्या क्वालिटीज माझ्या बहिणीला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या आजीला, माझ्या आंट्या आणि मामांना आणि त्याच्या मुलींना ही गोष्ट पचली नाही आणि आवडली नाही. त्यामुळे ते माझ्यावर इतके जळतात की मला एकटं पाळतात, नेहमी एकटं पाळतात. माझी कंपॅरिझन करतात. माझ्यासमोर मुद्दाम मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी करतात किंवा स्वतःची तारीफ करून घेतात आणि मला पाहिजे तेवढा कमीपणा दाखवतात लहानपणापासून. माझे प्रत्येक रिलेशनशिप, माझं करिअर, माझं सगळं काही कसं स्पॉईल होईल याकडेच त्यांची नजर लागलेली राहते. आणि याचाच फायदा हे शेजारी लोक घेतात. ज्यांची स्वतःची काही औकात नाही असे लोक आपल्यासमोर बोलून जातात. तर अशा लोकांना माझा एकच मेसेज आहे की तुम्ही काही करा, मला काही फरक पडणार नाही आहे. तुमची औकात मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्ही तुमच्या घरी खुश, मी माझ्या घरी खुश आहे. आणि तुम्ही मायलेकीमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये कितीही भांडणं लावले, काही केले, त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे माझ्याकडे आणि ती प्रत्येक गोष्ट सॉल्व करणारच आहे. आणि तुमचे कर्म तुम्हाला भोगावे लागणारच आहे आणि तुम्ही भोगूनच राहिलेले आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही काही कराल आणि ते सगळं लपवून घेतलं जाईल? तर असं नाही आहे. तुमच्या पण पाठीपोटी आहेत आणि ते कसे आहेत हे सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहीत आहे. किती उधमपट्टी करतात, किती टाईमपास करतात, किती फालतूपणा करतात. तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला पाहिजे तेवढं लांछन लावू शकता, बोलू शकता, कंट्रोल करू शकता आणि स्वतःच्या मुलीला पाहिजे तेवढं फ्रीडम देऊ शकता. खूप फॅसिलिटी करता ना तुम्ही. तुमच्याही सोबत तेच घडणार आहे आणि तेही लवकरात लवकर घडणार आहे. माझ्या आईला माझ्यापासून तोडता, माझ्या नातेवाईकांना माझ्यापासून तोडता, माझं लाईफ स्पॉईल करता, करिअर स्पॉईल करता. खूप सहन केलं मी, आता नाही करणार आणि मी कोणाला घाबरतही नाही, कोणाच्या बापाला भीत नाही. तुम्ही लहानपणापासून माझ्या मागे लागले आहेत ना, की माझ्या मम्मीला भडकवता, माझ्या बहिणींना भडकवता की तिला घरात बाहेर काढ. आणि बहिणी पण त्यात इन्व्हॉल्ड होतात. त्याही तुमच्याच बाजूने बोलतात, तुमच्यासारखं वागतात. इथेच करावं लागतं आणि इथेच भरावं लागतं सर्व. आज दिवस तुमचा असेल तर उद्या दिवस माझा आणि माझ्या मुलीचा राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. अतिशय निर्लज्ज नीच लोक आहात रे तुम्ही. गुवातली कवडी वेचणारे आहेत. 2% जमिनीचे प्लॉटचे भेटले नाही तुम्हाला म्हणून तुम्ही बहिणीमध्ये, भावाभावामध्ये भांडणं करता. दुसऱ्याची पैशावरून इज्जत अब्रू काढता, त्याची मेमरी काढता. स्वतःची मेमरी पाहा ना तुम्ही. स्वतःचं शरीर तर खोकला झालेलं आहे, अजिबात दम नाही आहे त्याच्यात, फक्त तोंडात जोर आहे तुमच्या. तोही ऑकॅजनली, कधी असतो कधी नसतो. असे तर हलकट नीच लोक आहे तुम्ही. तुम्हाला स्वतःच्या प्रोग्रेसवर इतका घमंड आहे. ती प्रोग्रेस नाही आहे, त्याला प्रोग्रेस नाही म्हणत. खरी प्रोग्रेस मानसिक शांती असते आणि ती तुमच्याकडे नाही आहे अजिबात. माझ्याकडे आहे. तुमच्याकडे समाधान नाही आहे, तुमच्याकडे जेलसपणा आहे. माझ्याकडे असं नाही आहे. मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि माझी लाईफ मी स्वतः मेंटेन केलेली आहे, स्वतः मॅनेज केलेली आहे, तुमच्या कोणाच्या सपोर्टशिवाय. आणि तीच गोष्ट तुम्हाला चांगली खुपते. तुम्ही मला घमंडी म्हणता. अरे तुमच्याकडे तर घमंड करण्यासारखं काही आहे पण नाही आहे. आणि तुम्ही स्वतःच बघा, काही नसूनही हवेत उडता तुम्ही आणि मग जमिनीवर आल्यावर मग आमचीच मदत मागता. आमच्या भरोशावर तुम्ही फुटता, आमच्या लकवर, आमच्या फॉर्च्यूनवर मटकता. काही अर्थ नाही आहे तुमचा.